मॅच जी झाली त्यामधील अब्दुल्ला त्याचं किती कॅश प्राइज झालंय सईद फटकुरे यांच्याकडे 100 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात येतं. मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जायचं. स्ट्रायकिंग बॅटर आपण पाहतो सईम आहेत अलंग आठ खेळायचा विचार होता. सिंगल प्राप्त होणार आहे एका दादानी तो मात्र समाधानी व्हावं लागतं. गोलंदाजी ट्रॅक आपण पाहतो उमामा आहेत. उमामा एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्या पंचांकडे पुन्हा एकदा डिसिजन चेंज पाहायला हवी. पंचांनी डेट करार केलाय त्यानंतरचा बॉल वेळा समोरच्या दिशेने खेळायचा विचार आहे. सुरेख क्षेत्ररक्षण बनावं लागेल. थांबवलंय बॉलला. सईम थोडेसे प्रेशर मध्ये पाहायला जातात. वेगान बाहेर करायचा विचार आहे परंतु असफल ठरलेत. परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न केला जाईल का तू मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय रामा मैदानात क्रिएट केला जातोय. ड्रामा पाहायला जातोय. ज्या प्रकारे आपण टीव्ही वरती फनी कॉमेडी ड्रामा बघतो त्या प्रकारे मैदानातला हा क्रिकेटचा ड्रामा आहे. आणि या ड्रामामध्ये अक्षरशः प्रत्येक प्रेक्षक वर्ग हा आनंद लुटताना पाहायला लागलाय. हीच माझी खरी क्रिकेटची मजा असते आणि ती मजा आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला जाते. मामा याचा तयार वेगवान फटका खेळायचा विचार आहे. बॅट बॉलचा कोणताच संपर्क नाहीये. देखील डॉट बॉल पाहायला जावे. षटक क्रमांक समाप्त होतोय. 30 आणि 3 षटकांच्या अखेरीस डावसनच्या आज स्कोर कार्ड वरती पाहायला जावे. 1 2 12 झालं. अजून शेवटचं षटक बाकी आहे. पाहायचंय या शेवटच्या षटकामध्ये किती धावा यावेळेला चोळले जाणार आहेत. महत्वपूर्ण सामना आहे. महत्वपूर्ण लढत आहे. दोन्ही संघांमध्ये आपल्याला एक झुंज पाहायला जावे आणि झुंजचा एक वेगळा संघात आपल्याला मॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला जावत असेल. लाजवाब सामना चालू आहे. दोन्ही संघांकडे मातंबर खेळाडू आहेत. एका बाजूला आपण पाहतोय आवेज आहे. दुसऱ्या बाजूला उमामा आहे. सो मोठे स्टार या संघांमध्ये खेळताना पाहायला जात आहेत. आणि हेच खरी क्रिकेटची मजा असते की मोठमोठ्या संघांबरोबर जेव्हा मॅच होते तेव्हा प्रेक्षकांचा आनंद अगदी आसमानाच्या पाराला पोहोचला असतो. आणि ती मॅचची मजा एक वेगळीच असेल. तीच मजा पाहण्याचे जे प्रेक्षक वर्ग दर्शक वर्ग आपल्यासमोर इथे थांबलेले पाहायला जातात. मुजंबे सर त्यांचं आपल्या रिक्वेस्ट केली जाते की आपण कोणताही टाइम घ्यायचा नाहीये. लवकरात लवकर मॅचला आपण सुरुवात करायची आहे. आपल्याकडे टाइम लिमिट कमी आहे. गोलंदाजीच्या आकडून आता मात्र आपण पाहतो शैबाज आणि समोरच्या साईडला हवीच बॉल टच करायचा विचार. क्षेत्ररक्षक आहेत पहिला कैवरच्या दिशेने खेळायचा विचार होता. चांगला फटका होता परंतु डॉट बॉल येतो. चेंडू बनावं लागेल. चांगली गोलंदाजी चालू आहे. वेळा पंचांकडून कहाणीमध्ये ट्विस्ट येणार. नो बॉलचा इशारा दिलाय. अतिरिक्त धावा या वेळा स्कोर कार्ड मध्ये जोडले जातील. नियम क्रमांक 21 चा नक्कीच होते उल्लंघन केलेला पाहायला लागलाय. धावसंख्येमध्ये बदल होणार आहे. धावसंख्या 13 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. सामना कधी अलीकडे पडतो तर कधी पलीकडे पडताना आपल्याला पाहायला लागलंय. ज्या प्रकारे दर्यामध्ये नौका डुलतो त्या प्रकारे हा सामना कधी अलीकडे डुलतो तर कधी पलीकडे डुलतोय. आणि अशाच प्रकारचा सामना बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत असतात. हा चांगला फर्स्ट टाइम मॅच आहे. चांगली मॅच आहे. महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला जातोय या दोन्ही संघांच्या दरम्यान. नो बॉल नो वरती करा स्ट्रोक. वा बाई वा ते म्हणतात ना वाकडा तिकडा बाबलीचा हिरवा पाला आणि बॅटर आवेज मारेगा चौकार झुकेगा नहीं साला. वा बाई वा काय टोकलाय. स्ट्रेट डिलिव्हरी अलॉंग द कार्पेट अगदी जमिनीला गुदगुदल्या करत निघालेला हा बॉल. त्यानंतर पुन्हा एकदा वेगवान फटका खेळायचा विचार. पुन्हा एकदा यावेळेला थांबवले बॉलला. चांगला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला जातोय. लगेच काय वेगवान बॅटिंग देखील पाहायला गावले. लाजवाब टायमिंग चालू आहे. पुढल्याचा वापर करून पुन्हा एकदा वेगवान फटका खेळायचा विचार. याही वेळेला क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. थांबवलं जातंय. आक्रमण करायचा पुरेपूर विचार आवेजचा पाहायला लागलाय. बाहुबली फलंदाज आहे परंतु बाहुबली आणि फलंदाजी देखील चालू आहे मैदानाच्या. धावसंख्या बघता 18 आकड्यावरती पोहोचली. हो पुन्हा एकदा ये ना रुकेगा ये ना झुकेगा.
ये बस मारता जाएगा, ये ना सुहरत देखता है, ये ना मुहूर्त देखता है, ये बस अपनी टीम की जरूरत देखता है. वाट पाहतो, वेळ पाहतो आणि त्यानंतर काउंटर अटॅक करतो. आणि हीच खासियत आहे या फलंदाजाची. आवेज नाव आहे, हे आवेज नाम नाहीये, अभी ब्रँड बनतो चल रहा है. आणि चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून या मैदानात चालू आहे. वा, नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा वेगवान बॅटिंगचं प्रदर्शन. वा, नादखुळा पाहतो गणपतीपुळा, बॉलसीमा पार, पुन्हा 4 धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा अपडेट जाऊन पोचणार. धावसंख्या 26 वरती 26 झाले. 27 धावांचं लक्ष आहे, याचा पण नोंद करून घ्या. महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण लढत आहे. त्याच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. चला तुमचं थोडंसं स्पीडअप घ्यायचं आपल्याला देखील विनंती करतो. त्याचबरोबर खेळाडूंना देखील विनंती आहे, थोडंसं स्पीडअप घ्या. आपल्याला खूप सामने अजून खेळवायचे बाकी आहेत. थोडंसं स्पीडअप घ्या. आजचा आपला अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातील आपल्याला सर्व सामने आज कम्प्लीट करायचे. या हेतूने थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा. सलामीवीर चला मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. चला आपण सेकंड इनिंगला सुरुवात करतोय. सलामीवीर मैदानामध्ये स्थिर, एका बाजूला शहबाज, दुसऱ्या बाजूला सोहालीन. गोलंदाजी त्यात आपण पाहतोय, गोलंदाज सज्ज झालाय. पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटक पंचांचा राईट बाउंड्री मारा करतो. यावेळेला काय कळलंय, विकेट केला, परंतु बॉक्सरच्या शिकाराच्या स्वरूपामध्ये माघारी परततोय. सॉलिन गोल्डन डकचा शिकार ठरला इथे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. नाव आहे शकूर. हो, आल्या विकास झटका खेळायचा विचार आहे. नरमी विकेटचा ताळमेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला जाईल. दुसऱ्या धावाचा देखील कॉल दिला जातोय. पहिला कॉल नाकारला जाईल. कोऑर्डिनेशन इथे बाहेर पाहायला जाईल. नाकारलाय कॉल. एका जागेवरती समाधानी व्हावं लागतंय. मैदानाच्या आतमध्ये अगदी हटके फटके टफ फाईट मॅच पाहायला जायचंय. दोन्ही संघाचे पॉवरफुल संघ पाहायला जायचंय. नेक्स्ट बॉल खेळा पुन्हा घालून खेळलाय. पटका तुटके पहिलं काय घडलंय. आता नक्कीच पंचांवरती दबाव आहे. पंच आता मात्र एकत्र येणार, त्यानंतर आपल्याला निर्णय दिला जाईल. महत्वपूर्ण निर्णय आहे, दिलाचे ठोके वाढवणारा निर्णय आता आपल्याला पाहायला जायचोय. चला संघ स्पीडअप घेतो थोडसा. शेवटचा बॉल आपण पाहतोय. पहिल्या षटकामधला पवन किती धावा इथे दिले जातात. वेगवान षटका तर खेळलाय. कवच दिशेकडे सिंगल प्राप्त होईल. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. धावसंख्या आपल्याला पाहायला जायतोय 3 धावा झाल्यात. लॉस ऑफ 1 विकेट. 1-3 आपल्याला स्कोर कार्ड वरती स्कोर पाहायला जायतोय. चांगलं षटक म्हणावं लागेल.
गोलंदाज जैनच्या माध्यमातून पाहायचं दुसरं षटक घेऊन कोणता गोलंदाज यावेळेला सज्ज होतोय, कोणाच्या खांद्यावरती आता मात्र जबाबदारी दिली जाणार आहे. महत्वपूर्ण निर्णायक षटक आपल्याला पाहायला लागेल. मला वाटतं आवेश येतोय, त्याने धुवाधार बॅटिंग केली, तोच आवेश आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती देखील सज्ज झालाय. पाहायचं बॅटिंग तर चांगली आहे, गोलंदाजी कशी आहे आणि नक्कीच काय सगळं पाहूया. पहिला बॉल आवेशचा वेगवान फटका करायचा विचार, समोरच्या साईडला बॅटर आपण पाहतोय. फरहान सज्ज झालेले होते, परंतु थांबवलं गेलं बॉलला. तिथे डॉट बॉल पाहायला लागेल, वेगवान फटकेबाजी करावी लागणार आहे. यावेळेला उंच गतीचा चेंडू होता, चित्रचा वापर करायचा विचार, परंतु पंचांनी नो दिला असं आपल्याला कळतंय. पंचांकडून नो बॉलचा इशारा आलेला आपल्याला पाहायला लागलाय. अतिरिक्त एक धावण्याची तिथे जोडली जाईल. परिणामच्या स्वरूपामध्ये बॅटरला आघाडी परतल्या, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. साईन वाले कशा प्रकारे याला साईनच्या माध्यमातून देखील मारा केला जाईल. आपण सामना पाहतो, एका बाजूला संघ आहे गुजरात चॅम्पियन्स, दुसऱ्या बाजूला धुरंधर बॉयज. महत्वपूर्ण सामना आहे, वेगवान चटका खेळ आहे. मिड विकेटच्या दरम्यान खेळायचा विचार होता, परंतु विचार या वेळेला थोडासा फसलेला पाहायला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पहिला सातत्याने प्रहार करायचा विचार बॅटरचा पाहायला जायचोय, परंतु आक्रमक व्हावं लागेल, मोठमोठे प्रहार करावे लागतील. आणि वा भाई वा, लाजवाब क्षेत्ररक्षण चालू आहे. इथे काय घडलंय पाहायचंय. जबरदस्त ते पाहायला लागले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. छोटे कद का खिलाडी है पर बड़े पत्ते खेळणं जानता है. असाच खेळाडू आपल्याला पाहायला गेला, छोटासा लहानसा आपल्याला खेळाडू तिथे पाहायला गेला. चांगलं बॉल त्याने देखील अडवलंय, ऐमान नाव आहे आणि नक्कीच चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील पाहायला लागलंय. त्यानंतरचा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा विचार आणि यावेळेला बॉल पाहायला जातोय. शेवटचा एक बॉल अजून या षटकामधला बाकी आहे. पाहायचं शेवटच्या बॉलवरती किती धावा या वेळेला जोडले जाणार आहेत. समोरच्या साईडला बॅटर आपण पाहतोय, सैन खेळण्यासाठी सज्ज होतोय. आवेशचा शेवटचा बॉल या षटकामधला हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. पुन्हा एकदा यावेळेला काय घडलंय पाहूया. सैनची पार इथं समाप्त होते, माघारी परतावं लागेल. धक्का पाहायला लागलाय, अच्छा धक्का करणारा धक्का. ब्रह्मास्त्राचा उपयोग केला गेला होता आवेशच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या स्कोर कार्डवरती स्टेबल आहे, 4 वरती थांबली आहे. वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या वतीला तिसरे षटक उझेर आपल्याला पाहायला जातोय. कशा प्रकारे मारा करेल उझेर. समोरच्या साईडला बॅटर पण पाहतोय शकूर. हो हो काय बॉल टाकलाय, फिरकीचा जादूगार. फिंगर रोल्स केले गेले होते, मॅजिक दिली आता मात्र म्हणावी लागेल. काय कट केलाय, लाजवाब, माइंड ब्लोइंग. इम्पॉसिबल को भी पॉसिबल करना जानते हो ये गेंदबाज. नाव है उझेर. मुदस्सर त्याची खुशखबरी आहे. जर मुदस्सरने कॅच घेतली तर बिलाल फटके करून 100 रुपयाचं कॅश जाऊन आहे, याची आपण नोंद करून घ्या. एक धागा यावेळेला जोडली गेली 500 रुपयामध्ये. त्यानंतर वेगवान झटका खेळलाय. पुन्हा एकदा सुरेश क्षेत्ररक्षण पाहायला जायचंय.
बॉल हो काय बॉल टाकतोय अगदी शू टॅक करायचा प्रयत्न सातत्याने पाहायला लागलाय अटॅकिंग गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये जणू की रफ्तार कसरवता वेगावरती स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी कशी करावी याचा उत्तम नमुना हा गोलंदाज आहे परंतु आता मात्र थोडासा दिशा भरकटत वाईट बॉलचा कळू दिलाय नियम क्रमांक 22 ते नक्कीच उल्लंघन केलं जाईल अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये जोडले जाणार आहेत अतिरिक्त धावांनी धावसंख्येमध्ये देखील भर पाहायला गावणार आहे धावसंख्या 6 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे त्यानंतरचा बॉल हो या वेळा वेगवान फटका खेळलाय पाहूया बॉल कुठे चाललाय सुरक्षित रक्षण अक्षरशः चेंडूवरती डाईव्ह केली आहे लाच बाबतच मॅच अगदी रंगतदार होत चालली आहे पहिला वचीत सामना आपल्याला हा सामना पाहायला गावणार आहे कारण समोरचा संघ देखील तितकाच ताकदवान संघ पाहायला गावतोय बॉल यावेळेला व्हाईट बॉलचा कळू देखील अतिरिक्त धावा इथे देखील पाहायला जातात टप्पा कळल्यानंतर थोडासा बाहेर पडलेला हा बॉल वाईट करार केलाय त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा वेगवान फटका खेळलाय धाव संख्या स्कोर कार्ड वरती पाहायला जावे 8 धावा 8 झाले 5 चेंडू 19 जागांची गरज आहे आता मात्र 5 चेंडू 19 जागा चला यानंतरचा ऑर्डर सामना मोठीसाठी चॅम्पियन्स बनाम होडेकर चॅम्पियन्स या दोन्ही संघांच्या दरम्यान आहे दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉपसाठी बॉक्स मध्ये या आपल्याला रिक्वेस्ट केली जाते गोलंदाजी पाहतोय आसिफ आले समोरच्या साईडला आपण पाहतोय शकूर वेगवान झटका खेळायचा विचार आहे आणि ते गावचीत व्हावं लागेल माघारी परतोय शकूर बाकी पॅव्हिलियन चांगलं गोलंदाजीचं प्रोटेक्शन म्हणावं लागेल ते गोलंदाज आसिफच्या माध्यमातून धावसंख्या 8 वरती थांबली आहे आता मात्र समीकरण 4 बॉल वरती 19 जागांची गरज आहे टॉससाठी इरफान गडकरी मी विनंती करतो यापुढे होणाऱ्या सामन्याचा टॉस इरफान गडकरीचा आपल्या हाती होईल हो काय रक्षण केलंय चला यानंतरचा होणारा सामना मुश्रीफ साठे वर्सेस होडेकर चॅम्पियन दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉपसाठी या नक्कीच इथे झोपिया मुलाब गावकरकर यांच्याकडून 500 रुपयाची धनराशी दिली जाते समितीतर्फे नक्कीच त्यांचा खूप खूप आभार एकदम झोपिया मुलाब गावकरकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज आपल्याला कमिटीसाठी आलंय मंडळातर्फे नक्कीच खूप खूप आभार असेल चला पंच थोडंसं स्पीडअप घ्या
बॉलचा इशारा आलाय. अमजद कशा प्रकारे मारा करतात. वेगवान फटका खेळ आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अमजदच्या माध्यमातून पाहायला जातोय. अष्टपैलू खेळलो आहेत. अनुभव खूप वर्षांचा आहे आणि नक्कीच अनुभवाचा थोडीफार फायदा उठवताना पाहायला घालत. याही वेळा हलकर्तीने ठेवलेला फटका ट्रॅव्हल करतोय. कबड्डी पॉईंटच्या दिशेकडे सिंधी प्राप्त करून जाणार. कोलकाताची ट्रॅक असिंकला आपण पाहतो. धावसंख्या अपडेट केली जाते. धावसंख्या बदलवर 11 आकड्यावरती पाहायला गावेल. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा दिसून शेवटचा बॉल आता मात्र आपल्याला पाहायला जातोय. चला या सामन्याचा